नगरसेवकाच्या पतीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी फरार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 3नं गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईसाठी आरोपीला कोतवाली पोलीस ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। हल्ल्याची घटना नागपूर शहरातील जुनी शुक्रवारी परिसरात रविवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली होती। भाजपाच्या नगरसेविका मानसी सिमले या आपले पती नितीन श्याम सिमले यांच्यासह मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या। दर्शन करून बाहेर आल्यानंतर दोघे जण दुचाकीजवळ पोहोचताच आरोपी सोनू ठाकरेनं अचानकपणे चाकूनं दाम्पत्यावर हल्ला केला। या हल्ल्यात मानसी सिमले थोडक्यात बचावल्या, मात्र आरोपीनं नितीन सिमले यांच्यावर सलग 4 वार केले। या हल्ल्यात नितीन सिमले गंभीर जखमी झाले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। हल्ल्यानंतर आरोपी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला आणि थेट पचमढी इथं पळून गेला। तिथून त्यानं एका परिचिताशी अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून संपर्क साधला। हाच धागा पकडून पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 3चं पथक पचमढीला पोहोचेपर्यंत आरोपी नागपूरच्या दिशेनं रवाना झाला होता। बसनं येत तो लोहा पूल परिसरात उतरला आणि लक्ष्मी टॉकीजच्या दिशेनं पायी जात असतानाच आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली। पोलीस चौकशीत आरोपीनं राजकीय द्वेषातून हा हल्ला केल्याची कबुली दिली। मात्र हा हल्ला कोणाच्या सुपारीवरून देण्यात आला की वैयक्तिक द्वेषातून याचा खुलासा सखोल तपासानंतरच होणार आहे। सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे।